कार्य स्टार केमिस्ट्री। आज आपण 11th स्टँडर्डचा फर्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहोत. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन 11th स्टँडर्ड बिकॉज हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे 11th स्टँडर्डचा, कारण याच्यामध्ये MST-CETला सर्वात जास्त वेटेज असणारा हा टॉपिक आहे. लेट अस स्टार्ट कमिंग थ्रू दी पॉईंट. तर आपल्याला केमिस्ट्री म्हणजे काय हे सुरुवातीला बघायचं आहे. आता केमिस्ट्री म्हणजे काय तर आपण सुरुवातीला याची डेफिनेशन बघूया. बघा, केमिस्ट्री इज ए स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट्स अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन. आता केमिस्ट्री म्हणजे काय तर इट इज स्टडी ऑफ मॅटर. मॅटरचा स्टडी केला जातो. मॅटर म्हणजे काय आहे तर मॅटर म्हणजे एनिथिंग अराउंड यू. तुम्हाला जे आजूबाजूला जे दिसतं आहे ते काय आहे, मॅटर आहे. म्हणजे दॅट यू कॅन फील, दॅट यू कॅन टच, दॅट यू कॅन सी, दिस इज अ मॅटर. तुम्ही त्याला फील करू शकता, तुम्ही त्याला टच करू शकता, त्यानंतर तुम्ही त्याला बघू शकता. हे म्हणजे मॅटर आहे. आणि हे जे मॅटर, फॉर एक्झाम्पल हा जर पेन्सिल आहे, ही पेन्सिल काय आहे तर मॅटर आहे. ह्या जो मॅटर असेल तर हा काय करतोय, सम स्पेस ऑक्युपाय करतोय. म्हणजे मॅटर ऑक्युपाय सम स्पेस, ह्याला काही स्पेस आहे. त्यानंतर हॅज अ सम मास, म्हणजे ह्याला काही ठराविक मास आहे. म्हणजेच हे मॅटर आहे. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये मॅटरचा स्टडी केला जातो. मग स्टडी करत असताना याच्यामध्ये याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज डिस्कस केले जातात. आता फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, हा कसा दिसतोय, याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, याचा ऑर्डर काय आहे, स्मेल काय आहे, हे काय आहे त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज. याचं स्टेट काय आहे, म्हणजे हा फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. किंवा केमिकल प्रॉपर्टीज काय आहे त्याच्या. हा जर पेन्सिल घेतला तर ही पेन्सिल आहे कशापासून बनलेली आहे, काय आहे ही पेन्सिल कशापासून बनलेली आहे. किंवा आपण ह्याच्यात ॲसिडमध्ये टाकल्यानंतर हे काय होईल, हे बेसमध्ये टाकल्यानंतर याचं काय होईल, या म्हणजेच त्याच्यामध्ये कोणती रिॲक्शन होईल, ही म्हणजे काय आहे त्याची केमिकल प्रॉपर्टीज आहे. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये काय सांगितलं जातं, याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहे हे काय होतात तर सतत चेंज होत असतात. इट्स अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन. आणि त्यावेळेस ह्या कंडिशन काय असू शकतात तर डिफरंट असू शकतात. यालाच काय म्हटलेलो आहोत आपण तर केमिस्ट्री म्हटलेलो आहोत. आता हा केमिस्ट्री काय आहे तर केमिस्ट्री इज द सेंट्रल सायन्स आहे. हा अगदी सेंट्रल सायन्स आहे. इट इज अ नॉलेज इज रिक्वायर्ड इन द स्टडी ऑफ फिजिक्स, बायोलॉजी, इंजिनिअरिंग, अर्थ अँड स्पेस, अप्लाइड सायन्स. म्हणजे हा जो केमिस्ट्री आहे हा कसा आहे तर सर्व विषयांचा गाभा आहे. आणि हा प्रत्येक विषयाचा जर आपल्याला स्टडी करायचा असेल तर ह्या केमिस्ट्रीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजेच याचा स्टडी असणं हा काय आहे, रिक्वायर आहे, गरज आहे. ज्यावेळेस आपण फिजिक्सचा स्टडी करतो त्यावेळेस केमिस्ट्रीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजेच हा टोटल याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला केमिस्ट्रीची गरज आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो, केमिस्ट्री इट इज अ सेंट्रल सायन्स. द स्कोप ऑफ केमिस्ट्री in every aspects of life. For example, the air we breathe, the food we eat, the fluid we drink, our clothing, transformation and fuel supplies and so on. आता हा जो केमिस्ट्रीचा स्कोप आहे हा आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट. जसं आपण श्वास घेतो किंवा आपण अन्न खातो, आपण पाणी पितो, आपले जे कपडे आहेत किंवा ट्रान्सफॉर्मेशन होत असेल, काय ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन अँड फ्युएल सप्लायड, इंधनचं काय आहे सप्लाय करणे, सो ऑन. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या काय आहेत आपल्या केमिस्ट्रीमध्ये येतात. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आपण काय म्हणतो की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या काय असायच्या माणसाच्या मूलभूत गरजा असायच्या. पण आपण त्या गरजेपुरतं आता राहिलेलो नाही. माणसाने त्याच्यापेक्षाही जास्त काय केलेले आहे, मानवाने डेव्हलपमेंट केली आहे. दो इट्स अन एन्शियंट सायन्स ड्यू टू डेव्हलपमेंट अँड ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, केमिस्ट्री हॅज अ डेव्हलप्ड ॲज मॉडर्न सायन्स. Technological development in sophisticated instrument expanded our knowledge and chemistry, which now has been used in applied science such as medicine आहे,
डेन्सिस्ट्री आहे, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इन डेली होम यूज प्रोडक्ट. म्हणजे मानवाने कुठे झेप घेतलेली आहे तर फक्त आपण अन्न, वस्त्र, निवारा इथपर्यंतच थांबलेलं नाही, तर आपण त्याच्यामध्ये सुधारणा करून आणि आपल्या नॉलेजनुसार आपण काय केलं, त्यात बदल केलेला आहे आणि आपण त्याच्यात डेव्हलपमेंट झालेले आहे, ॲडव्हान्समेंट झालेली आहे आणि आपण मेडिकलच्या क्षेत्रामध्ये आपण अगदी पुढे गेलेलो आहे. डेन्सिस्ट्री, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये किंवा डेली इन होम प्रोडक्ट असतील, काही आपण यूज करतो होम प्रोडक्ट, याच्यामध्येही आपण पुढे गेलेलो आहे. हा काय आहे, केमिस्ट्रीनं काही डेव्हलपमेंट केलेली आहे, ते आपण काय केलं बघितलेलं आहे. आता आपल्याला पुढे काय बघायचं आहे, वी हॅव टू डिस्कस द नेक्स्ट पॉईंट इज नेचर ऑफ केमिस्ट्री. The nature of chemistry, these chemistry are further divided into 5 branch: organic, inorganic, physical, biochemistry and analytical. आता नेचर ऑफ केमिस्ट्रीमध्ये टोटल 5 ब्रांचेस आहेत आणि ह्या 5 ब्रांचेसचा आपल्याला काय करावं लागतो, स्टडी करावा लागतो. आता याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरुवातीला. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, याच्यामध्ये ओनली स्टडी ऑफ ए कार्बन कंपाऊंड, ज्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंडचा स्टडी केला जातो, त्याच्या प्रॉपर्टीज असतील, काही असतील, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, याचा जो स्टडी केला जातो त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. देन नेक्स्ट वन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता जो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ इन ए ऑल सबस्टन्स इन ए पिरियडिक टेबल. आता जो पिरियडिक टेबलमधला ऑल सबस्टन्सचा याच्यामध्ये स्टडी केला जातो, फक्त काय, कार्बन ॲटम सोडून. कार्बन ॲटम म्हणजे कार्बन कंपाऊंड सोडून राहिलेला जो एलिमेंट आहे त्याचा इनऑर्गॅनिकमध्ये स्टडी केला जातो, यालाच आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय, तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण ऑल लॉ असतील, काही प्रिन्सिपल असतील, याचा जो स्टडी केला जातो तो फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो. त्यानंतर बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीचा जो स्टडी केला जातो तो केमिस्ट्रीमध्ये काही जो बायोलॉजिकल कन्सेप्ट आहेत केमिस्ट्रीमधले त्याला आपण स्टडी केला जातो, आपण त्याला बायोलॉजिकल केमिस्ट्री म्हणतो. त्यानंतर ॲनालिटिकल केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये हा इंडस्ट्रियल केमिस्ट्री आहे, म्हणजेच मशिनरी वर्क जे आहे याच्यामध्ये जो स्टडी केला जातो तो ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे. आणि आपल्याला टोटल आपला जो 11th स्टँडर्डचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिकचा स्टडी केला जातो, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल. आणि जो बायोकेमिस्ट्रीचा जो स्टडी करायचा तो आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये हा आपल्याला बायोकेमिस्ट्रीचाही स्टडी आहे आणि काही ठराविक पॉईंट आहे त्याचे ॲनालिटिक केमिस्ट्रीचाही आपण स्टडी करतो. Let us see here next point. Matter. What is a matter? Matter means you have learned earlier that matter occupies space and has mass. आता आपल्याला माहितीच आहे मॅटर हा काय करतोय, काही ऑक्युपाय, ठराविक मास ऑक्युपाय करतोय. मॅटर ऑक्युपाय स्पेस, ठराविक जागा ऑक्युपाय करतोय, हॅज अ मास. मास ही काय, त्याला ठराविक मास आहे किंवा तो जागा व्यापतोय. जो मॅटर आहे कॅन फर्दर क्लासिफाईड इंटू प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर ऑन दी बेसिस ऑफ केमिकल कॉम्पोजिशन. मग आपण बघूया जो केमिकल कॉम्पोजिशनवरती याचं काय आहे, डिवायडेशन केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलं आहे. मॅटर्स आर फर्दर डिवायडेड इंटू 2 टाइप्स. फर्स्ट वन इज प्युअर सबस्टन्स अँड सेकंड वन इज मिक्सचर. अँड देन प्युअर सबस्टन्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, एलिमेंट्स अँड compounds. And then elements are classified into metals, non-metal and metalloids. And then second one, mixtures are further divided into 2 types, homogeneous mixture and heterogeneous mixture. आणि हा जो आपल्याला चार्ट आहे हा चार्टचा आपल्याला टोटल इन 1 by 1 आपण काय करणार आहोत याचं डिस्कशन करणार आहोत. आता आपण 1 by 1 काय करूया, डिस्कस करूया. फर्स्ट वन इज pure substance. What is mean by pure substance? The pure substance have a definite chemical composition. हा जो pure substance म्हणजे काय आहे तर त्याला definite काय आहे, केमिकल कॉम्पोजिशन आहे. म्हणजे दे ऑलवेज हॅव अ सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. बघा फॉर एक्झाम्पल जे प्युअर सबस्टन्स असतात म्हणजेच इन पिरियडिक टेबलमधले ऑल एलिमेंट्स हे कशा आहेत तर प्युअर सबस्टन्स आहेत, आहेत इन प्युअर. म्हणजे तो त्याच्या प्युअर स्टेटमध्ये असला पाहिजे. म्हणजे प्युअर मेटल आहेत किंवा डिस्टिल्ड वॉटर आहे किंवा H2O आहे किंवा ऑल एलिमेंट, ॲल्युमिनियम असेल, आयर्न असेल, हायड्रोजन आहे, लिथियम आहे, हे कसे आहेत
प्युअर स्टेटमध्ये आहे, तो स्वतः एकटा आणि तो त्याच्या प्युअर स्टेटमध्ये असेल तर आपण त्याला प्युअर सबस्टन्स म्हणतो. आता हे प्युअर सबस्टन्स फर्दर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. आता हे प्युअर सबस्टन्स हे एलिमेंटही असू शकतात आणि हे कंपाऊंडही असू शकतात. आता एलिमेंट म्हणजे काय आपल्याला बघायचं आधी, त्यानंतर काय बघूया आपण कंपाऊंड म्हणजे काय बघूया. आता एलिमेंट म्हणजे काय आहे, द एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्स which cannot be broken down into simpler substance by ordinary chemical changes. हा जो एलिमेंट्स आहे, हा एलिमेंट्स हा प्युअर सबस्टन्स आहे आणि याचं कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स, आणि याचं सिम्पलर सबस्टन्समध्ये याचं ब्रोकन म्हणजे ब्रेक होत नाहीत बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. म्हणजेच केमिकल ऑर्डिनरी जर आपण केमिकल चेंज आहे, समजा हा एलिमेंट आहे ॲल्युमिनियम, हा प्युअर सबस्टन्स आहे, याचे 1 किंवा 2 याच्यामध्ये आपल्याला भाग करता येत नाहीत, किंवा आयर्न आहे याचे आपल्याला 2 भाग करता येत नाही, हा प्युअर तो त्याच्या प्युअर स्टेटमध्ये आहे, त्यामुळे याचं आपल्याला ब्रोकन करता येत नाही, म्हणून आपण याला काय म्हणतोय, एलिमेंट म्हणतोय. ॲल्युमिनियम किंवा हायड्रोजन. इन पिरियडिक टेबल ऑल दीज एलिमेंट्स, ऑल आर सबस्टन्स आर एलिमेंट, सगळं जो पिरियडिक टेबल आहे सगळे काय आहेत, एलिमेंट आहे आणि ते त्याच्या काय आहेत, प्युअर स्टेटमध्ये आहेत, आपण त्याला एलिमेंट्स म्हणतोय. बघा एलिमेंटची डेफिनेशन या पद्धतीने केलेली आहे. एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. म्हणजे ऑर्डिनरी केमिकल चेंजेसला याचे 2 भाग होत नाहीत, हा ब्रेक होत नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, एलिमेंट्स म्हणतोय. आणि दीज एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलाइट. आणि याचं परत क्लासिफिकेशन आहे मेटल, नॉन मेटल आणि मेटॉलाइट. आणि हे काय करूया आपण आधी डिस्कस करू. बघा एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू 3 टाइप, मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलाइट्स. आणि आपण हे 1 बाय 1 बघायचे. व्हॉट इज मीन बाय मेटल. मेटल म्हणजे काय, तर मेटल कसे असतात, तर मेटल हॅव ए लस्टर्स. हे लस्टर असं म्हणजे ह्याचा जो शायनी ॲपरन्स म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला चकाकी बघायला मिळते. त्यानंतर मेटल हे काय करतात, कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे उष्णता वाहू शकतात त्याच्यामधून किंवा इलेक्ट्रिसिटी पण वाहते, म्हणजे कंडक्ट टू कॅरी इलेक्ट्रिसिटी अँड हीट. आणि हे हीट आणि इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात. अँड देन इट कॅन बी ड्राउन इन टू वायर. आणि याच्यातून काय काढू शकतो आपण, वायर. म्हणजे त्याला आपण आर डक्टाईल, म्हणजे मेटल्स आर डक्टाईल. डक्टाईल म्हणजे काय, याच्यातून आपण वायर काढू शकतो. त्यानंतर याचे आपण ठोकून पत्रेही तयार करू शकतो, म्हणजे कॅन बी हमर्ड इन टू थिन शीट्स. याला आपण मॅलिएबल म्हणतोय. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्क्युरी इन ए लिक्विड मेटल ॲट रूम टेम्परेचर. जो मर्क्युरी आहे, हा मर्क्युरी काय आहे, फॉर एक्सेप्शन केस आहे, हा लिक्विड आहे मेटल ॲट अ रूम टेम्परेचरला. देन नॉन मेटल. लेट अस सी हिअर. द नॉन मेटल हॅव ए नो लस्टर्स. नॉन मेटलला चकाकी नाही आहे. हॅव ए नॉन मेटल्स हे काय आहेत, हॅव अ नो लस्टर्स. एक्सेप्शन केस फक्त काय आहे याच्यामध्ये, डायमंड अँड आयोडीन, हा काय आहेत एक्सेप्शन केसेस आहेत. आता जे नॉन मेटल म्हणजे कोणते आहेत, जे गॅसियस स्टेटमध्ये आहेत ते सगळे नॉन मेटल आहेत. तर हे जे नॉन मेटल आहेत, दीज आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. फक्त एक्सेप्शन केस काय आहे, ग्राफाईट. ग्राफाईटमधून इलेक्ट्रिसिटी पास होते. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन MHT CET. हा काय तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन केला जातो. तर ग्राफाईटमधून इलेक्ट्रिसिटी पास होते का, तर काय करायचं आहे, यस. तर ग्राफाईट हा काय करतोय, इलेक्ट्रिसिटी पास, म्हणजे कंडक्टर ऑफ ए इलेक्ट्रिसिटी. देन नॉन मेटल्स आर कॅन नॉट बी हमर्ड इन टू शीट ड्राउन इन टू वायर. आणि याच्यातून आपल्याला पत्रे तयार करता येत नाहीत, त्यानंतर याच्या वायर करता येत नाहीत, बिकॉज दे आर ब्रिटल. अगदी ब्रिटल, ठिसूळ असतात. फॉर एक्झाम्पल आयोडीन, नायट्रोजन अँड कार्बन. आयोडीन, नायट्रोजन आणि कार्बन. देन मेटॉलाइड. मेटॉलाइड म्हणजे काय, कधी मेटॉलाइड म्हणजे हा मेटलची पण आणि नॉन मेटलची पण प्रॉपर्टी दाखवतो, म्हणजे दोन्हीच्या मध्ये असतो, त्यावेळेस आपण याला मेटॉलाइड्स म्हणतोय. तर बघा, सम एलिमेंट्स हॅव प्रॉपर्टीज इंटरमिडिएट बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या मेटल आणि नॉन मेटलच्या अगदी मध्ये आहेत, म्हणजेच हे सेमी मेटल्स म्हणतात त्याला. आपण याला सेमी कंडक्टर म्हणतो. मग एक्झाम्पल इन्क्लूड आर्सेनिक, सिलिकॉन्स अँड जर्मेनियम. हे जे 3 आहेत
एलिमेंट्स हे काय आहेत तर मेटलाइट्स आहेत. हे काय करतात तर ह्या कधी नॉन मेटलचंही काम करतात आणि कधी मेटलचंही काम करतात. म्हणजे इंटरमिडिएट बिटवीन मेटल आणि नॉन मेटल, इट इज कॉल्ड ॲज अ मेटलाइट. म्हणजे आपण एलिमेंट बघितला आणि एलिमेंटचे 3 टाईप बघितले. द नेक्स्ट पॉईंट इज कंपाऊंड. द कंपाऊंड इज अ प्युअर सबस्टन्स. हा ही प्युअर सबस्टन्स आहे, पण हा कशाने बनलेला आहे? इट इज अ कंबाईंड टू और मोर सबस्टन्स इन ए फिक्स्ड प्रपोर्शन. आता फॉर एक्झाम्पल हा H2 आहे, याच्यामध्ये एक 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र आलेत. म्हणजे एक हायड्रोजन पण आहे आणि याच्यामध्ये ऑक्सिजन पण आहे. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र आलेले आहेत, म्हणून आपण याला कंपाऊंड म्हणतो. पण कंपाऊंड म्हणत असताना याचं जे प्रपोर्शन आहे, हे प्रपोर्शन कसं आहे? फिक्स्ड प्रपोर्शन. प्रपोर्शन कसं आहे? जर फिक्स्ड प्रपोर्शन असेल तर आपण याला काय म्हणतोय? कंपाऊंड म्हणतोय. मग याची डेफिनेशन काय करणार आपण? द एलिमेंट्स याच्यामध्ये इन दिस द कंपाऊंड्स आर प्युअर सबस्टन्स. हाही कसा आहे? प्युअर सबस्टन्स आहे. अँड विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल कंडिशन किंवा ऑर्डिनरी केमिकल चेन. आपण एक सिम्पल मेथड, आता हा H2O तयार झाला आहे, म्हणजे हे पाणी तयार झालेलं आहे. मग हा H2O तयार होत आहे, पण आपण एक सिम्पल मेथड वापरली आणि सिम्पल मेथडनं आपण हे पाण्यामधला हायड्रोजन ऑक्सिजन सेपरेट करू शकतोय का? नाही करू शकत. म्हणजे इट कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इन टू 2 और मोर. म्हणजे याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सिम्पलर सबस्टन्समध्ये आपण याला ब्रोकन करू शकत नाही आहे बाय ऑर्डिनरी कंडिशन, केमिकल कंडिशन. साध्या कंडिशनने आपण याला करू शकत नाही. म्हणजेच हा काय आहे? याच्यामध्ये हा जो कंपाऊंड आहे याचं काय आहे तर एका 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट हा एक फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये एकत्र आल्यानंतर याला आपण काय म्हणतोय? कंपाऊंड म्हणतोय. म्हणजे समजलं कंपाऊंड म्हणजे काय आहे? 2 or 3 element combined. 2 or 3 element are combined to formation of a compound in a fixed proportion is called as a compound. These compounds are does not broken down into the simpler substance by a ordinary chemical changes. यालाच आपण कंपाऊंड म्हणतोय. तर बघा आपल्याला पुढे काय बघायचं आहे तर आपला हा पार्ट आपण डिस्कस केला. त्यानंतर आपल्याला मिक्सचर म्हणजे काय बघायचं आहे इन डिटेलमध्ये. आता मिक्सचर म्हणजे काय आहे? आता हा जो मिक्सचर आहे हॅव अ नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. बघा मिक्सचर हॅव नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन अँड हेन्स नो डेफिनाइट प्रपोर्शन. जसं कंपाऊंड तयार होताना याला काहीतरी डेफिनाइट प्रपोर्शनमध्ये, म्हणजे ऑक्सिजन केवढ्या प्रमाणात लागतो, हायड्रोजन केवढ्या प्रमाणात लागतो, ह्याचं प्रपोर्शन फिक्स आहे. जेवढा हायड्रोजन पाहिजे तेवढा आपल्याला ऑक्सिजन पण पाहिजे, म्हणजे ह्याचं प्रपोर्शन ठरलेलं आहे. पण मिक्सरमध्ये तसं नाही आहे. म्हणजेच हॅव नो डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन अँड हेन्स नो डेफिनाइट प्रपोर्शन. कॉम्पोजिशनही आणि प्रपोर्शनही याचं काय आहे किंवा त्याच्या डेफिनाइट प्रॉपर्टीजही नाही आहेत. यालाच काय म्हणतो आपण? मिक्सर. मग जे मिक्सरचं प्रमाण घेताना आपल्याला एवढंच घ्यावं लागेल तेवढंच असं नाही आहे. आता आपल्याला चहा करायचा आहे, मग चहा करण्यासाठी आपल्याला साखर किती घ्यावी लागते किंवा चहा पावडर किती टाकावी लागते किंवा दूध किती टाकावं लागतं हे आपण मोजून घेतो का? नाही आहे. कोणाला गोड पाहिजे चहा असेल तर आपण साखर जास्त टाकतो किंवा कुणाला कमी गोड पाहिजे असेल तर आपण कमी साखर टाकतो. म्हणजे प्रपोर्शन हे ठरलेलं नाही. म्हणजेच मिक्सचर हा कशावरती डिपेंड आहे? नो डेफिनाइट प्रपोर्शन, नो डेफिनाइट प्रॉपर्टीज. यालाच काय म्हणतो आपण? मिक्सचर म्हणतोय. किंवा आपण भाजी बनवतो, भाजीमध्ये मीठ टाकतो. मीठ टाकताना आपण मोजून टाकतो का की एवढी भाजी केली आहे म्हणजेच 1 लिटर पाणी ओतलेलं आहे आणि 1 लिटरमध्ये पाण्यामध्ये एवढंच मीठ टाकल्यानंतर ती भाजी चांगली होते? नाही आहे. म्हणजे आपल्याला इथं प्रपोर्शन फिक्स नाही. म्हणजेच आपण याला काय म्हणतो? मिक्सचर म्हणतो. आपण काही मिक्स करू शकतो, याला मिक्सचर म्हणतो. दिस मिक्सचर आर फर्दर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स, होमोजिनियस मिक्सचर अँड हिट्रोजिनियस मिक्सचर. इन डिटेलमध्ये मग आपण काय करूया? होमोजिनियस मिक्सचर आणि हिट्रोजिनियस मिक्सचर हे क्लासिफाय करूया. बघा एक्सप्लेन करूया. आता बघा, आता मिक्सचर म्हणजे काय बघितलेलं आहे. मिक्सचर म्हणजेच काय आहे? मिक्सचर कंटेन 2 और मोर सबस्टन्स इन ए नो फिक्स्ड प्रपोर्शन अँड मे बी सेपरेटेड इन फिजिकल मेथड. आपण हे फिजिकल मेथडने सेपरेट करू शकतो. आता गव्हामध्ये खडे आहेत तर आपण काय करतो? ते सेपरेट करू शकतोय. म्हणजे हे काय आहे? फिजिकल मेथड आहे. किंवा आपण तांदूळ, गहू, ज्वारी आपण एकमेकांमध्ये
तीन सबस्टन्स आहे ना एकांमध्ये मिक्स केलेलं आहे, हे प्रपोर्शन 3, आणि हे आपण काय करू शकतो, हाताने उचलून बाजूला काढू शकतोय. म्हणजे हे काय झालं, एक फिजिकल मेथडनेही आपण काय करू शकतोय, सेपरेशन करू शकतोय. मग मिक्सरचे 2 टाईप कोणते, होमोजिनियस आणि हिट्रोजिनियस. आता होमो म्हणजे काय, होमो म्हणजे सेम आणि हेट्रो म्हणजे डिफरंट. होमो म्हणजे काय, सेम, आणि हिट्रो म्हणजे डिफरंट. मग होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय बघा, द मोलिक्यूल ऑफ कॉन्स्टिट्युएंट सोल्यूट अँड सॉल्वंट आर युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट इट्स बल्क. बघा आता फॉर एक्झाम्पल सांगते. आता होमो म्हणजे काय आहे तर सेम आहे. आता जे मोलिक्यूल असतात किंवा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते घटक आहेत. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजेच काय आहेत तर जे एलिमेंट आहेत ते आपण काय म्हणतो, त्याला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणतोय. आता याच्यामध्ये होमोजिनियस मिक्सचर जर आपण काय केलं, एक बिकर घेतला आणि ह्या बिकरमध्ये काय केलं तर पाणी घेतलं, वॉटर घेतलं आहे, आणि याच्यामध्ये आपण NaCl टाकलं, आणि NaCl टाकून काय केलं आपण, हा स्टरिंग केलं. काय केलं, स्टर केलं म्हणजे हलवलं. हलवल्यानंतर सम टाईम म्हणजे काही वेळानंतर आपल्याला काय दिसेल, व्हॉट विल बी हॅपन, म्हणजे इथं काय दिसेल, ज्यावेळेस मीठ पाण्यामध्ये टाकताय त्यावेळेस तुम्ही हलवल्यानंतर आपल्याला टोटल हे जे सोल्युशन एकसारखं दिसेल का. तुम्हाला याच्यामध्ये कुठेतरी एक मीठ असलेलं दिसेल का, नाही दिसणार. हे जे सर्वच्या सर्व सोल्युशन एकसारखं दिसेल, म्हणजेच याला म्हणतो आपण होमोजिनियस. आता हे जे पार्टिकल आहे ते पार्टिकल टोटल डिसॲपियर होतील. मिठाचे पार्टिकल आहेत हे पाण्यामध्ये विरघळतील आणि हे सगळे डिसॲपियर होतील आणि एक होमोजिनियस सोल्युशन मिळेल. किंवा NaOH इन लॅबोरेटरीमध्ये भरपूर प्रयोग तुम्ही H2SO4 आहे, आपण काय करतात डायल्यूट त्याचं H2SO4 तयार केलं जातं. पाण्यामध्ये टाकलं की काय होतंय, तो डायल्यूट होतोय. NaCl टाका, KNO3 टाका, NaOH टाका. म्हणजेच कुठलाही सबस्टन्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो होमो स्टेटमध्ये जर झाला तर त्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस. म्हणजे पूर्णच्या पूर्ण जो काय आहे तो तुम्हाला एकसारखा दिसेल, याला काय म्हणतो आपण, होमोजिनियस म्हणतोय. आता आपल्याला काय बघायचं आहे, हिट्रोजिनियस बघायचं आहे. हिट्रो म्हणजे काय तर डिफरंट. आता हिट्रो म्हणजे डिफरंट म्हणजे वेगवेगळा. म्हणजे काय, दिस कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, जे काही घटक असतात ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे काय असतात तर हा कसा हे होमोजिनियस मिक्सचर म्हणजे एक युनिफॉर्मली आहे. हे युनिफॉर्मली असेल का, नसेल. म्हणजेच दिस कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर डज नॉट युनिफॉर्मली काय होतात, डज नॉट युनिफॉर्मली ह्याच्यामध्ये मिक्स होत नाहीत. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल काय केलं मी, आणखी एक एक्झाम्पल सांगते हिट्रोजिनियसचं. मी एक बिकर घेतला आणि हा बिकरमध्ये काय केलं, आधी पाणी घेतलं म्हणजे वॉटर घेतलेलं, आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, आपल्या घरी तेल आहे तर आपल्याला माहिती आहे ऑइल आहे, आणि याच्यामध्ये मी ऑइल टाकलं, आणि हे ऑइल काय होईल, हे पाणी आणि हे ऑइल असं वरती राहील. म्हणजेच आपण त्याला आता ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व केल्यानंतर काय दिसेल, हे तेल पाण्यामध्ये मिक्स होईल का, होणार नाही. म्हणजे हे ऑइल यामध्ये मिक्स होणार नाही. म्हणजे आपल्याला 2 सेपरेट लेयर बघायला मिळतात, 2 सेपरेट लेयर दिसतात. याला आपण काय म्हणतो, हिट्रोजिनियस. म्हणजेच हा पूर्ण मिक्स झालं का, नाही आहे, ह्याची फेज सेम झाली का. हिट्रोजिनियसमध्ये फेज डिफरंट आहे, होमोजिनियसमध्ये फेज सेम आहे. म्हणजे ह्याचा फेज हे 2 दिसत आहेत आपल्याला डोळ्यांना. म्हणजेच हिट्रोजिनियसमध्ये आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त जर सबस्टन्स एकत्र केले आणि ते एकत्र केल्यानंतर हे आपल्याला जर फेज दिसत असतील अशा 1 2 3, हे काय मिक्स होणार नाही तर दिसत असेल तर आपण त्याला हिट्रोजिनियस मिक्सचर म्हणतोय. वी हॅव टू डिस्कस दी नेक्स्ट पॉईंट इज अ स्टेट ऑफ मॅटर. आपल्याला स्टेट ऑफ मॅटर म्हणजे काय हे बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे की स्टेट ऑफ मॅटर एक्झिस्ट इन ए 3 डिफरंट स्टेट, गॅसियस, लिक्विड अँड सॉलिड. ह्या मॅटरचे टोटल 3 डिफरंट टाईप आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट. आता स्टेट ऑफ मॅटर बघितले, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट्स. मग सॉलिड म्हणजे काय आहे तर या सॉलिड म्हणजेच काय असतं, याचे जे ॲटम असतात किंवा मोलिक्यूल असतात, हे मोलिक्यूल कसे असतात तर टाईटली हेल्ड असतात, एकमेकांना अगदी घट्ट असतात, टाईटली हेल्ड इन अ परफेक्ट ऑर्डरमध्ये हे असतात. या प्रकारे याचे जे ॲटम मोलिक्यूल हा हेल्ड टुगेदर इन टाईटली, एकदम घट्ट असतात. आणि याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर जो फोर्स आहे काय आहे,
इंटरमोलिक्युलर फोर्स हा कसा आहे, स्ट्रॉंग आहे. याच्यामध्ये जो इंटरमोलिक्युलर फोर्स आहे तो अगदी स्ट्रॉंग आहे, म्हणजे ह्याचे मोलिक्युल अगदी एकमेकांच्या जवळ आहेत, म्हणून आपण याचा इंटरमोलिक्युलर फोर्स कसा सांगतोय, स्ट्रॉंग सांगतोय. याला आपण काय म्हणतो, सॉलिड्स म्हणतोय. याला काही डेफिनाइट काय आहेत, शेप आहे. याला डेफिनाइट काय आहे, व्हॉल्यूम आहे की नाही, डेफिनाइट शेप आणि व्हॉल्यूम आहे. तर आपण जर लिक्विड बघितला तर हे जे लिक्विडचे पार्टिकल आहेत ते पार्टिकल आपण सॉलिड्सचे जर ॲज कम्पेअर टू लिक्विड हे एकमेकांपासून दूर आहेत. म्हणजे लिक्विड कंटेन पार्टिकल क्लोज टू इच अदर, म्हणजेच हे पार्टिकल क्लोज टू एकमेकांच्या जवळ असतात, पण हे परफेक्ट ऑर्डरमध्ये नसतात, या पद्धतीने असतात. म्हणजे जवळ आहेत फक्त, क्लोज टू इच अदर. दे कॅन मूव्ह अँड अराउंड विद इन द लिक्विड. आता समजा काय आहे, हा काय आहे, ग्लास आहे आणि हे काय आहेत, एक वॉटरचे पार्टिकल आहेत. म्हणजे हे एकमेकांच्या जवळ असतात आणि हे कसे काय करू शकतात, तर मूव्ह करू शकतात. काय होतात, तर मूव्ह होतात अराउंड विद इन द लिक्विड. तर तिथंच काय होतात, ते मूव्ह करतात. यालाच काय म्हणतो आपण, लिक्विड म्हणतोय. म्हणजेच याच्यामध्ये जो इंटरमोलिक्युलर फोर्स आहे हा कसा आहे, तर सॉलिडपेक्षा कमी आहे आणि लिक्विडपेक्षा गॅसेसपेक्षा जास्त आहे, हे सांगायचं. म्हणजे इंटरमिडिएट आहे, दोन्हीच्या मध्ये आहे. आता नेक्स्ट वन, गॅस. आता हे जे गॅस आहेत हे गॅसेसचे पार्टिकल्स असतात, हे फार अपार्ट टू इच अदर, एकमेकांपासून अगदी दूर असतात आणि हे पार्टिकल शक्यच नाही हे जवळ येणं. याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स आहे हा काय आहे, वीक आहे, अगदी वीक आहे. हे इतके दूर असतात की हे मोलिक्यूल एकमेकांच्या जवळ येत नाही. की आपण बघतोय हवामध्ये ऑक्सिजन आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गॅस आहेत. मग गॅसचे जे पार्टिकल असतात ते आपण सहजासहजी लवकर जवळ येतात, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कंडेन्सेशन करावं लागतं. गॅसचे पार्टिकल हे स्वतः जवळ येत नसतात, तर तो कंडेन्सेशन केल्यानंतर मग आपण काय करतो, त्या गॅसचं लिक्विडचं काय करतोय, सॉलिडमध्ये रूपांतर करतोय. म्हणजे आपण हा जो 3 स्टेट आहे त्या 3 स्टेटचं इंटरकन्व्हर्जन करतोय. म्हणजे सॉलिड आहे, सॉलिड ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ लिक्विड्स अँड देन गॅस, याचं तिन्हीमध्ये रूपांतर. त्यानंतर आपण गॅसचं काय करतोय, लिक्विड, आणि लिक्विडचं इंटरकन्व्हर्जन कशामध्ये, सॉलिड्स. म्हणजे गॅसचं कंडेन्सेशन करून लिक्विड आणि लिक्विडचं परत काय करतोय आपण, सॉलिड. म्हणजे याच्यामध्ये काय होते, तर इंटरकन्व्हर्जन होते. म्हणजे म्हणजे चेंजिंग ॲट कंडिशन, टेम्परेचर अँड प्रेशर. फक्त टेम्परेचर आणि प्रेशरचा काय करतोय आपण याच्यामध्ये चेंज करतोय. यालाच काय म्हणतो आपण, स्टेट ऑफ मॅटर. स्टेट ऑफ मॅटरमध्ये टोटल काय आहे, 3 टाईप, सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिड हे काय असतं, टाईटली हेल्ड टुगेदर आणि हे परफेक्ट ऑर्डरमध्ये असतात. इंटरमोलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर टू गॅसेस. गॅसेसचे जे मोलिक्युल आहे फार अपार्ट टू इच अदर. दिस इंटरमोलिक्युलर फोर्स आर व्हेरी वीक. काही जर तुलना केली तर हे येतच नसतात जवळ अगदी. त्यानंतर ह्या दोन्ही काही इंटरमोलिक्युलर फोर्स ह्या लिक्विडची जर केली तर ह्या दोन्हीपेक्षा ह्याच्यामध्ये काय आहे, कमी आहे. म्हणजे याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये कमी आणि याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये कमी आहे. म्हणजेच काय झाला, लिक्विडचा इंटरमोलिक्युलर फोर्स हा दोन्हीच्या मध्ये आहे. आणि याचं जर इंटरकन्व्हर्जन सॉलिडचं मेल्ट केला की लिक्विड होतो, लिक्विड परत बॉईल केला की गॅस होतो, गॅसचं परत काय करायचं आहे आपल्याला, कंडेन्सेशन करून काय होतोय, लिक्विड होतो आणि लिक्विड आपण परत हायली प्रेशरने काय करतोय, याचं आपण सॉलिड तयार करतोय. म्हणजेच हा इंटरकन्व्हर्जन केलं जातं. यालाच म्हणायचं आपण स्टेट ऑफ मॅटर. म्हणजेच आजच्या सेशनमध्ये आपण टोटल केमिस्ट्री म्हणजे काय, त्यानंतर मॅटर म्हणजे काय, त्यानंतर मॅटरचे फर्दर क्लासिफिकेशन बघितले, प्युअर सबस्टन्स एलिमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, एलिमेंटचे मेटल, नॉन मेटल, मेटोलाइट्स बघितले, मिक्सरमध्ये हिट्रोजिनियस आणि होमोजिनियस म्हणजे काय बघितले. त्यानंतर नेचर ऑफ केमिस्ट्रीमध्ये टोटल 5 क्लासिफिकेशन, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायो इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकल हेही आपण पाहिलं. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट आपण स्टेट ऑफ मॅटर बघितलं. टोटल 3 स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, त्याचाही आपण स्टडी केला. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.